नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतो इथं गरमागरम असं फोडणीचं वरण खूप कमी वेळेत बनवून तयार होते आणि फार अशी किचकट याची प्रोसेस नाही आहे। बघा इथं मस्त असं गरमागरम फोडणीचं वरण बनवून तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे। रेसिपी कशी बनवली आहे ती संपूर्ण लक्षात येईल। चला तर मग आपण गरमागरम फोडणीचं वरण बनवायला सुरुवात करूया। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण गरमागरम असं फोडणीचं वरण बनवायला सुरुवात करूया। फोडणीचं वरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे आपण बघत आहे। इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे, अर्धा टीस्पून मोहरी, चवीनुसार मीठ आहे अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरे, एक गाठा लसणाचा घेतला आहे आणि त्याचे असे बारीक काप केले आहे। लसणामुळे काय होते, चव छान उतरते। इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्या अशा कट करून घेतल्या बारीक। एक टोमॅटो कट करून घेतला, कढीपत्त्याचे पानं आहे काही। आता सर्वप्रथम मी कुकरला डाळ शिजू घालणार आहे आणि गॅसवर कुकर ठेवलं। यामध्ये मी पाणी घालून घेते आणि इथं हा अर्धा गिलास आहे, इथं मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आणि गॅस हा मोठ्या आचेवर करते। पाण्याला अशी एक दणकून उकळी आणायची आहे। पाण्याला उकळी येते तोवर मी इथं हे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेते 2 पाण्याने। आता इथे पाण्याला अशी खडखडून उकळी आली आहे। आता ही डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुतली आहे। आता यामध्ये घालून घेते। 1 मिनिटासाठी आपल्याला गॅस मोठ्याच आचेवर ठेवायचा आहे आणि आता तुम्ही बघतच असाल यावरती असा फेस आला तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे बघा याप्रमाणे हा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे। डाळ आपण धुतली यामध्ये टाकली की तेव्हा आपल्याला गॅस हा मोठ्याच आचेवर ठेवायचा आणि हा पेस्ट काढून घ्यायचा आहे। ज्याने काय होईल, आपण जी डाळ स्वच्छ धुतो पण काही वेळेस काय होते, आपण जे विकत डाळ आणतो त्यांना पावडर लावलेली असते, त्यामुळे असा फेस हा काढून घ्यायचा, म्हणजे तो आपल्या शरीरासाठी चांगला नसतो। टोमॅटो घालून घेते। आता इथे मी 1 चमचा तेल घालते, याने डाळ आपली पटकन शिजेल। आता लावायचं आहे कुकरचं झाकण। आता आपल्याला गॅस मीडियम आचेवर करायचा आहे। मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते। आता इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। गॅस बंद केला आणि वाफसुद्धा काढून घेतली आहे। तर झाकण उघडून बघूया, मस्त शिजली आहे आणि यातील टोमॅटोसुद्धा आपला छान झाला आहे, छान शिजला आहे। आता मी हे व्यवस्थित अशी घोटून घेते। बघा इथं मी ही तुरीची डाळ मस्त व्यवस्थित घोटून घेतली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि यामध्ये आता मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल व्यवस्थित तापले की त्यावर आपल्याला घालायचे आहे इथं मी मोहरी आणि जिरं। गॅस मीडियम आचेवर ठेवून आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता मस्त जिरं आणि मोहरी छान फुलले आहे। आता यामध्ये मी बारीक कापलेला लसूण घालून घेते। लसूण आपल्याला खरपूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छानपैकी। 1 मिनिटभर हा लसूण सोनेरी रंगावर परतून घेते। आता इथं लसूण मी सोनेरी रंगावर असा फ्राय करून घेतला। आता यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालूया आणि ही पानं व्यवस्थित मिक्स करून घेऊया या तेलामध्ये आणि ह्या बारीक कापलेल्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या। हे 2 मिनिटासाठी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेते आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता ही घोटलेली तुरीची डाळ घालून घ्यायची। मी इथं हे तुरीची डाळ व्यवस्थित घोटून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता इथं अर्धा ग्लास पाणी आहे। मी हे कुकरचं भांडं
धुवून यामध्ये हे पाणी टाकणार आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हे आणखी एक शिजून घेते मंद आचेवर। आता इथे 5 मिनिटं झाली आहे। गॅस करूया बंद आणि इथं मी झाकण काढते आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं आपलं फोडणीचं वरण बनून तयार आहे आणि काय दिसते भारी, सुवासही छान येतो, घरभर दरवळला आहे। यामध्ये बसलेली खमंग अशी फोडणीचा वास मस्त येतो। बघा इथं मी मध्यम कन्सिस्टन्सीचं हे वरण बनवलेलं आहे, जास्त असं पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। तर इथं आपलं फोडणीचं वरण बनून तयार आहे। तर मग हे गरमागरम वरण तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा मग भाताबरोबर तर अप्रतिम लागते, त्यासोबत सुद्धा खाऊ शकता। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।